नमस्कार मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो. आपल्या मराठी भाषेला ऑक्टोबर 24 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. हा दर्जा मिळावा आपल्या मराठी भाषेला ही मागणी महाराष्ट्र सरकारने, महाराष्ट्राच्या जनतेने आणि मराठी साहित्यिकांनी गेली अनेक वर्ष 10-12 वर्ष ते प्रयत्न करत होते यासाठी. परंतु जवळपास 11-12 वर्ष म्हणजे एक त्याची तपश्चर्या केल्यानंतर, पाठपुरावा केल्यानंतर ऑक्टोबर 24 मध्ये आपली ती मागणी महाराष्ट्राची, मराठी साहित्यिकांची आणि महाराष्ट्र सरकारची मंजूर झाली आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्याचबरोबर आपल्या ह्या मराठी भाषेबरोबरच आणखीन इतर भाषांनाही तो दर्जा देण्यात आला. बंगाली आहे, आसामी वगैरे, किंवा त्यांच्याबरोबर आपल्याला मिळाला असेही म्हणता येईल, जे काय असेल ते. परंतु मराठी भाषिकांना, महाराष्ट्राला, मराठी प्रेमींना आणि मराठी साहित्यिकांना मोठा आनंद झाला की एकदाची ही मागणी धसास लागली. आनंद झाला सर्वत्र. पुढे फेब्रुवारी 25 मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला पार पडलं. दरवर्षी ते कुठे ना कुठे होत असतं, पण यावर्षी दिल्लीच्या मंडळींनी आग्रह केला की आमच्याकडे हे साहित्य संमेलन ठेवा, मराठी भाषिकांनी, मराठी प्रेमी मंडळांनी, आणि त्याला मंजुरी मिळाली आणि ते तिथे फेब्रुवारीमध्ये पारही पडलं. देशाची राजधानी दिल्ली, तिथे तो मान मिळाला. आणि आणखीन महत्त्वाचं म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी येऊन सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन या साहित्य संमेलनाचं उद्घाटन देखील केलं. मराठी माणसाला आनंद झाला. आणि 1-2 वाक्य का होईना, औपचारिकता म्हणून का होईना, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मराठीमध्ये त्याचं उद्घाटन केलं. म्हणजे 2 वाक्य ते बोलले. सुरुवात मराठी माणसाला, मराठी साहित्यिकांना आणि तमाम महाराष्ट्रांना एक प्रकारची आपली शान, बान, आन वाढवली असं ते म्हणता येईल. आनंद झाला त्याही गोष्टीचा. पुढे आता मी मूळ मुद्द्यावर येणार आहे. ही जरा पार्श्वभूमी आपल्याला सांगितली. त्याच्यानंतर मार्चमध्ये काय झालं, म्हणजे मागच्याच महिन्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक मोठे नेते भैयाजी जोशी हे मुंबईत एका कार्यक्रमाला आले होते. तो कार्यक्रम त्यांचा केला त्यांनी, आणि त्याच्यामध्ये भाषण करत असताना हे महोदय असं म्हणाले की घाटकोपरची भाषा गुजराती आहे. मुंबईत राहणाऱ्यांना सगळ्यांना मराठी भाषा आलीच पाहिजे असं नाही. बघा कसं हे जाणून बुजून एक जबाबदार व्यक्ती खोडसाळ विधान करत आहे, असा त्याचा तो अर्थ आहे. एका बाजूला 12 वर्षाची मागणी मंजूर झाली की अभिजात भाषेचा दर्जा मिळतो. पंतप्रधान दिल्लीमध्ये साहित्य संमेलनाचं जे काही असेल, मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन करतात. 2 वाक्य का होईना मराठीमध्ये बोलतात. आणि हे महाशय इथे येऊन बोलतात की घाटकोपरची भाषा गुजराती आहे आणि मुंबईत राहणाऱ्याला प्रत्येकाला मराठी आलंच पाहिजे असं नाही. म्हणजे घाटकोपर मुंबईत आहे, घाटकोपरची भाषा गुजराती आहे. मग उद्या आणखीन एखाद्या उपनगरमध्ये आमची भाषा हिंदीच आहे, आमची तामिळीच आहे, आमची आसामीच आहे, असं जर कोणी नेते म्हणायला लागले तिथे येऊन, तर ते चालेल का हो? आपण ते सहन करायचं का हो? अतिशय अयोग्य पद्धतीने आणि चुकीचं असे हे विधान आहे. या विधानाचा पाहिजे तेवढा निषेध महाराष्ट्रातील जनतेने, मराठी प्रेमींनी आणि राजकारण्यांनी केला नाही. घाटकोपरच्या आमदार खासदारांनी विशेषतः तो आग्रह धरला पाहिजे होता, तुम्ही असं का बोललेत, माफी मागा. पण तसं काही झालेलं नाही. मित्रांनो, हे अतिशय चुकीचं आहे, अयोग्य आहे. याच्यामध्ये काही वेगळे कंगोरेसुद्धा असू शकतात. अनेक वेळेला असं बोललं जातं की मुंबईला केंद्रशासित करायचा डाव चालू आहे का, मनामध्ये आहे का दिल्लीश्वरांच्या वगैरे, असं म्हटलं जातं. आणि हा काही दगड मारून पाहणं, अधूनमधून खडा टाकून बघणं, असा काही याच्यामध्ये हेतू असू शकतो का? तर याचं सुद्धा कुठेतरी आपल्याला चिंतन करायची गरज पडते. आणि म्हणून मला हे जे सुचलं ते चिंतन आणि मंथन या माध्यमातून समाजापुढे ठेवलेलं आहे, मराठी माणसांच्या पुढे ठेवलेलं आहे. आपल्याला जर आवडलं तर जरूर पुढे पाठवून द्या. डॉक्टर H.M. खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी.